उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणारा कुणाल कामरा विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। मध्यरात्रीची वेळ आहे आणि अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुरजी पटेल यांच्या फिर्यादीवरून या ठिकाणी गुन्हा दाखल झाला। आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, काय सांगाल, आज आपण तक्रारीवरून आपल्या या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे, कशा पाहता? आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजीवर खालची पातळीवर टीका यांनी केलेली आहे। त्याच्या विरोधात आज आम्ही एमआयडीसी पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल केला आहे। आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या 2 दिवसात जर शिंदे साहेबांची माफी नाही मागली तर मुंबईच्या रस्त्यावर शिवसैनिक त्यांना फिरू देणार नाही। जिथे दिसेल तिथे तोंडावर काळा फासतील। एकंदरीत आपण पाहिलं, शिवसैनिकांनी तुम्ही तर गुन्हा नोंद करत आहात, मात्र ज्या स्टुडिओमध्ये त्यांनी शूट केलं होतं, हा व्हिडिओ बनवला, त्याची सुद्धा तोडफोड केली आहे, कशा पाहता याकडे? आता मी इकडे बिझी होतो, तिकडे मी बातमी बघितलेली नाही किंवा आमच्या कोणी कार्यकर्त्याशी बोललो नाही। आता मी इथे FIR घेतलेली आहे, त्यानंतर आम्ही सांताक्रूजला जातो। कुणाल कामराचं समर्थनात आपण पाहिलं तर ठाकरे गट आता येताना संजय राऊत असतील किंवा आदित्य ठाकरे सर्वजण ट्विट करतात, कशा पाहता? कुणाल कामरा हा एक्सटेंटसाठी व्हिडिओ होता की त्यांच्या पक्षाकडून असा बनवण्याचं काय होतं? बघा, ते संजय राऊत कोण आहे काय आहे मला माहिती नाही, मी यांना ओळखते नाही। मी शिंदे साहेबाचा आमदार आहे आणि माझ्या नेत्यावर त्याने जे बोलण्याची हिम्मत केली, असं परत शिंदे साहेबावर कोणी परत बोलण्याची हिम्मत करणार नाही। तुम्ही गुन्हा दाखल नंतर या ठिकाणी पोलिसांशी बोललात का? त्याच्यावर कारवाई करण्याची वगैरे मागणी केला आहात का? FIR दाखल 100% सिनियर DCP साहेबांना सगळ्यांना मी विनंती केली, याच्यावर कार्यवाही करा। उद्या महाराष्ट्र शासनाचे अधिवेशन चालू आहे, उद्या आम्ही हाऊसमध्ये मुद्दा उचलणार आहे। नक्कीच आपण पाहिलं तर पोलिसांना कारवाई करण्याची सूचना देखील आहे। त्यानंतर उद्या जे आहे अधिवेशनात देखील विषय हा घेणार असल्याची माहिती आमदार मुरजी पटेल यांनी दिली आहे। कॅमेरामॅन गजानन बालापूरकर सोबत सत्यम सिंह, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।